वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आज मी तुम्हाला जे आहे ते 13 डिसेंबर रोजी जी झालेली आपली जवाहर नवोदयची जी एक्झाम आहे त्या एक्झामचं मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं हे सांगणार आहे. लास्ट इयरला देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की मेरिट कुठपर्यंत जाऊ शकेल आणि त्यानुसार मेरिट गेलेलं होतं. यावर्षी जे आहे ते यावर्षीचा पेपर इतर वर्षीच्या पेपरच्या तुलनेमध्ये सोपा आहे, त्यामुळे यावर्षीचे मेरिट वाढण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, मेरिट जे आहे ते आउट ऑफ कट जाणार नाही आहे. कारण ही जी मुलं आहेत ही मुलं 5वीमधली आहेत, 5th स्टँडर्डमधली आहेत, त्याच्यामुळं त्यांचं सिली मिस्टेक त्यांच्याकडून होऊ शकतात. पेपर सोप्पा असला की सिली मिस्टेकला जास्त वाव राहतो, त्यामुळे सिली मिस्टेक मुलांच्या हातून होणार आहेत, त्यामुळं आउट ऑफचं मेरिट लागणार नाही आहे. बरेच पालक वर्ग जे आहे त्यांचे मला कॉल येत आहेत की यावर्षीचं मेरिट कुठपर्यंत जाऊ शकेल, पेपर सोप्पा होता तर आउट ऑफ मेरिट लागेल का, शहरी विभागासाठी आउट ऑफ मुलांना मार्क्स मिळावे लागतील का. तर तसं काही नाही आहे. जरी आउट ऑफ मार्क्स पडले असतील तरी सगळ्या मुलांना आउट ऑफ मार्क्स पडणार नाहीत, त्यामुळं काळजी करू नका पालक. मेरिट जे आहे ते मेरिट आपलं आउट ऑफ कट गेलं नाही तरीसुद्धा मेरिट वाढेल, पण आउट ऑफ कट जाणार नाही. ओके. तर तुम्हाला लास्ट इयरला देखील मी सांगितलेलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये 34 जे आहेत ते जवाहर नवोदय स्कूल आहेत. त्याच्यामध्ये 4 कॅटेगरीज राहतात. 5वी जी कॅटेगरी आहे ते विकलांगची राहते, त्याच्यामुळं प्रत्येक कॅटेगरी वाईज जे आहे ते रिझर्वेशन जे आहे तर OBCचं रिझर्वेशन जे आहे ते OBCचं रिझर्वेशन 27% राहतं. STचं रिझर्वेशन जे आहे ते 7.5 राहतं. SCचं जे आहे ते SCचं 15% रिझर्वेशन राहतं आणि विकलांगचं रिझर्वेशन जे आहे ते 3% राहतं. तर आणि प्रत्येक जो जिल्हा आहे तर प्रत्येक जिल्ह्याचं जे मेरिट आहे ते जिल्ह्याचं मेरिट वेगवेगळं राहतं. आता आपण सुरुवातीला बघणार आहोत सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचं मेरिट जे आहे ते या जिल्ह्यांचं मेरिट इतर जिल्ह्यांपेक्षा थोडं जास्त राहतं. तर इथं बघा ओपन चं जे मेरिट आहे ते 95 ते 97च्या दरम्यान आहे. OBCचं जे आहे ते 92 ते 95च्या दरम्यान असेल. SCचं 88 ते 90, STचं 85 ते 90च्या दरम्यान राहणार आहे. शहरी विभागाचं जे मेरिट आहे, शहरी विभागाचं मेरिट ओपनचं 96 ते 98, OBCचं 94 ते 96, SCचं 92 ते 94 आणि STचं जे आहे ते 85 ते 88च्या दरम्यान राहणार आहे. आता मुलींचं रिझर्वेशन जे आहे ते मुलींचं रिझर्वेशन 1/3 राहतं, त्याच्यामुळं आत्ता जे मी मेरिट सांगितलं आहे त्यामध्ये मुलींना 2 किंवा 3 मार्क्सनी मुलींचं मेरिट जे आहे ते कमी असणार आहे. दुसरं जे आहे ते आता भंडारा, चंद्रपूर, धुळे, उस्मानाबाद, वाशिम या ठिकाणचं जे मेरिट आहे ते या ठिकाणचं मेरिट असणार आहे ओपनचं 90 ते 92च्या दरम्यान, OBCचं 87 ते 92च्या दरम्यान, SCचं 83 ते 86च्या दरम्यान, STचं जे आहे STचं 73 ते 76च्या दरम्यान राहील. हे झालं ग्रामीण विभागाचं. शहरी विभागाचं जे मेरिट आहे ते ओपनचं 92 ते 94, OBC 90 ते 92, SCचं 87 ते 91 आणि ST कॅटेगरीचं जे आहे ते 74 ते 76च्या दरम्यान राहणार आहे. याच्यामध्ये देखील मी वरती सांगितलं त्याप्रमाणे मुलींचं मेरिट जे आहे ते 2-3 मार्क्सनी कमी राहील. पुढचं जे आहे ते आपले पुढचे जिल्हे आहेत गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. याचं ग्रामीणचं जे मेरिट आहे ते ओपनचं 88 ते 90च्या दरम्यान लागेल. OBCचं जे आहे ते 84 ते 88, SCचं 75 ते 78, STचं जे आहे ते 70 ते 75च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. शहरी विभागाचं जे आहे ते शहरी विभागाचं ओपनचं 92 ते 94, OBCचं 85 ते 88, SCचं 77 ते 82, STचं 68 ते 72च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. पुढचे जे आहे ते पुढचं जिल्हे आहेत अकोला, अमरावती, अहिल्यानगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, परभणी, पुणे, वर्धा, संभाजीनगर, यवतमाळ, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक. ओके. याचं जे आहे तर याचं मेरिट जे आहे ते 92 ते 95, OBCचं जे आहे ते 90 ते 92च्या दरम्यान, SCचं जे आहे ते 86 ते 88च्या दरम्यान, STचं जे आहे ते 75 ते 79च्या दरम्यान ग्रामीण विभागाचं लागण्याची शक्यता आहे. शहरी विभागाचं जे आहे ते शहरी विभागाचं ओपनचं 95 ते 96च्या दरम्यान, OBCचं जे आहे तर OBCचं 92 ते 94च्या दरम्यान, SCचं जे आहे ते 86 ते 90च्या दरम्यान आणि STचं जे आहे ते 82 ते 84च्या दरम्यान
स्थान जे आहे ते लागण्याची शक्यता आहे. मुलींचं वरती सांगितल्याप्रमाणे 2-3 मार्क्सनी कमी मार्क्स असतील त्यांचं मेरिटमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. हे बघा, ही जी मुलं आहेत ही मुलं 5th मधलेली आहेत. हा जो मी रेशो काढलेला आहे तो आमचे जे पालक जे आहेत की जे शिक्षक आहेत, तर आत्तापर्यंतच्या ज्या झालेल्या बॅचेस आहेत तर त्यांचे मार्क्स जे आहेत ते मार्क्स मुलांचे कळत नव्हते, पण लास्ट इयरला जवाहर नवोदयनी मार्क्स मुलांचे जे पडतात जे मेरिटमध्ये लागतात त्यांचेही मार्क्स जे आहेत ते डिस्प्ले केले आहेत आणि जे मेरिटला लागत नाही त्यांचेही लास्ट इयरला मार्क्स सांगितलेले आहेत. त्यामुळे आता आपल्याला मेरिट जे आहे ते मेरिट कितीपर्यंत जाऊ शकेल याचा अंदाज वर्तवणं सोपं झालेलं आहे, जे की आत्तापर्यंत तसं होत नव्हतं. जे मेरिटला लागत होते त्यांचेच मार्क्स कळत होते, जे मेरिटला लागत नव्हते त्यांचे मार्क्स कळत नव्हते. पण यावर्षी आपल्याला अंदाज घेता येऊ शकणार आहे, कारण लास्ट इयरला मार्क्स जे आहेत ते त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी ग्रामीण विभागातल्या लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ग्रामीण विभागातला पालकवर्ग जो आहे तो खूप साशंक आहे की यावर्षी पेपर सोपा होता तर मेरिट जे आहे ते मेरिट खूप टफ लागेल, आउट ऑफ कट जाईल अशी त्यांच्या मनामध्ये शंका आहे. तर आउट ऑफ कट मेरिट जाणार नाही आहे, त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.